असेल. ठीक. सो फंक्शन्स लाइक तुम्हाला काही प्रॉब्लेम दिला, लाइक काही रिक्वायरमेंट दिली. ओके. लाइक प्रॉब्लेम्स दिली किंवा रिअल टाइम मध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट देतील. ओके. सो त्याचं जे काही आन्सर असेल, लाइक जे काही सोल्युशन असेल, तुम्हाला फंक्शन मध्येच थिंक करायचे. ओके. फंक्शन मध्येच थिंक करायचे. का? कारण फंक्शन मुळे लाइक कोड डुप्लिकेशन कमी होतं. ओके. कोड डुप्लिकेशन किंवा टाइम कॉम्प्लेक्सिटी किंवा स्पेस कॉम्प्लेक्सिटी, डिबगिंग इझी जातं. ओके. डिबगिंग इझी जातं. प्लस सिक्युरिटी आणि लाइक सिक्युरिटी अँड कोड मॅनेजमेंट पण व्यवस्थित करता येतं. राइट? हे आपण काल बघत होतो. लाइक जर कोड रिपीट झाला तर काय होतं, त्याच्यासाठी लागणारा स्पेस जास्त असतो. त्याच्यामुळे टाईम जास्त लागतो. प्लस खूप मोठा कोड असेल तर तो कुठं चुकलंय हे फाइंड आउट करणं पण अवघड जातं. राइट? सो आपण काय करणार, ब्लॉक मध्ये कोड लिहिणार. ओके. एक मोठा कोड आहे त्याचे तुकडे करणार, छोटे-छोटे तुकडे करणार आणि रियुजेबल लाइक त्याचं ब्लॉक बनवणार. त्यालाच फंक्शन म्हणतात. ओके. सो फंक्शनची डेफिनेशन आपण काय बघितली होती? लाइक इट्स अ ब्लॉक ऑफ कोड. ओके. हे काय आहे? ब्लॉक ऑफ फंक्शन काय? ब्लॉक ऑफ कोड आहे. ओके. which perform some task. which perform some task. ओके. म्हणजे 10 टास्क आहेत. तर 10 टास्कसाठी 10 फंक्शन बनवायचे. ओके. इफ वी हॅव 10 टास्क. ओके. सो त्याच्यासाठी आपण काय करणार? 10 डिफरंट फंक्शन बनवणार. ओके. 10 डिफरंट फंक्शन. ओके. सिंपल कोड आहे. अगोदर तुम्ही जो ॲडिशनचा कोड सिंपल लिहायचा त्याच्यासाठी एक ब्लॉक बनवून ठेवणार सो दॅट फ्युचरमध्ये ओके, फ्युचरमध्ये कुठेही ॲडिशनचा कोड लागला तर आपण तो फक्त तो ब्लॉक कॉल करणार. लाइक कॉल करणार म्हणजे काय? ते फंक्शन यूज करणार. ओके. सो फंक्शनचं स्ट्रक्चर किंवा हे कसं होतं? ते फंक्शन नेम राइट? कोलन त्याच्यानंतर जो काही कोड असेल आपला ओके. आणि त्याच्यानंतर आपण तिथून काय करणार? एक रिटर्न व्हॅल्यू करणार. रिटर्न व्हॅल्यू. ओके. आणि इथं आर्ग्युमेंट पास करणार. आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर पास करणार. ओके. सो कॉलिंग कसं करणार? जेव्हा कॉल करता वेळेस आपण काय करणार, इथून फक्त फंक्शनचं नाव कॉल करणार. फंक्शन नेम आणि त्याला मॅचिंग असे पॅरामीटर पास करणार. ओके. सो इथं जी पॅरामीटर आहेत त्याला काय म्हणतात? फॉर्मल लाइक जस्ट दे आर प्लेस होल्डर. आणि ॲक्चुअल व्हॅल्यू आपण कुठून पास करणार? जेव्हा आपण कॉल करते तेव्हा आपण ॲक्चुअल व्हॅल्यू पास करणार. ओके. हे काल आपण इथवर बघितलं होतं. ओके. क्लिअर आहे? आता फंक्शनचं नेम जे आहे ते ॲट्रिब्यूट्सचे जे काही नियम्स होते लाइक रूल्स होते. ॲट्रिब्यूटचे नियम लिहायचे. ॲट्रिब्यूट डिफाईन करतानाचे नियम काय? अलाउड कॅरेक्टर काय होते? अलाउड आठवतात? ए टू झेड. ओके. स्मॉल ए टू झेड, 0 to 9 नंबर्स अँड अंडरस्कोर. राइट? त्याच्यानंतर काय होत्या? लाइक function name will not start, like identifier will not start with will not start with like numbers. Right? हा एक रूल होता. राइट? त्याच्यानंतर काय? साइज there is no limit for length. there is no limit for length of the attribute. like attribute चे रूल बघतोय, like फंक्शनचं नेम कसं असते, फंक्शनच्या नेमला सुद्धा attribute चेच रूल्स लागेल. like allowed काय A to Z, small a to Z, 0 to 9, start with number, there is no limit for the length. ओके. लेंथ नसतं बट कोणते आपण पास्कल केस किंवा स्नेक केस, राइट? आठवतंय? किंवा कॅमल केस यापैकी एक यूज करू शकतो. ओके. ऑलरेडी डिफाईन्ड कीवर्ड आपण यूज नाही करू शकत ॲज अ फंक्शन. आणि केस सेन्सिटिव्ह असतात. ओके. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? कॅपिटल आणि कॅपिटल आणि स्मॉल वेगवेगळे असेल. ओके. केस सेन्सिटिव्ह. ओके. हे हे जे काही ॲट्रिब्यूटचे रूल्स आहेत तेच फंक्शन नेमला पण लागतात. ओके. सो this is the way to define the function. Okay. This is the way to call the function. Okay. आता ह्याच्यामध्ये आपण सिंपल फंक्शन काय बघितलं होतं, की
addition of, okay, so addition of two numbers, addition of two numbers, okay. तर कसं लिहिलं होतं आपण, डिफेन ऍड, ओके, टू व्हेरिएबल्स आपण घेतले होते, ए कॉमा बी, ओके, अँड त्याच्यानंतर सी इज इक्वल टू ए प्लस बी, ओके, आणि प्रिंट, राईट, प्रिंट addition of, addition of, स्पेशल टाइमवर जॉईन करत आहे, ओके, ऍडिशन ऑफ, त्याच्यानंतर ए अँड बी इज सी डॉट फॉर्मॅट, ए कॉमा बी कॉमा सी, ओके. अशा पद्धतीने आपण एक फंक्शन डिफाईन केलं होतं, ओके. आणि त्याच्यानंतर ऍड 23 कॉमा 23, ओके. सो आपल्याला ऍडिशन ऑफ ए अँड बी इज 46 मिळेल, ओके. सो आता सिनारिओ कन्सिडर करा, लाईक रिअल टाइम सिनारिओ कन्सिडर करा, राईट. इथं इथवर समजले सगळ्यांना, काय डाऊट आहे फंक्शन द्यायला? येस, नो, कॅन यू प्रोसीड? बोला. हां, समज ओके. सो आता कन्सिडर करा, तुम्ही एटीएम मध्ये गेलात, लाईक तुम्हाला टास्क दिलेले आहे, लाईक की बाय, ओके, बाय व्हेजिटेबल्स, ओके, बाय व्हेजिटेबल हे टास्क दिलेले, ओके. सो त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, लाईक फर्स्ट थिंग एटीएम मध्ये गेलात आणि विड्रॉ केलात मनी, विड्रॉ मनी, ओके. आणि त्याच्यानंतर बाय व्हेजिटेबल, राईट, लाईक दिस इज द सिक्वेन्स, लाईक अशा पद्धतीने तुम्हाला, लाईक पहिल्यांदा तुम्हाला जवळ पैसे नाहीत, त्याच्यामुळे तुमची टास्क काय, व्हेजिटेबल बाय करायची. तुम्ही एटीएम मध्ये गेलात, पैसे काढलात आणि बाय व्हेजिटेबल केलात, ओके. सो आता हे जर आपण डिफाईन केलं फंक्शन मध्ये, ओके, सो सिम्पल लाईक एक फंक्शन विड्रॉ, ओके, प्रिंट मनी विड्रॉ, ओके. आता लक्षात घ्या, मी तर प्रिंट करतोय, ओके. सो आता जेव्हा मी प्रिंट करतोय, तो जो प्रिंट केलेला आहे, तो व्हेजिटेबल जो सेल करतोय त्याच्याकडे जाईल का पैसा? लाईक फक्त तुम्ही दाखवताय त्याला की हा माझ्याकडे पैसे आहेत, तर तो तुम्हाला व्हेजिटेबल देईल का? राईट. म्हणजे मला काय म्हणायचे, तुम्हाला व्हेजिटेबल बाय करायचे, ओके. तुम्ही पैसे काढले एटीएम मधून, ओके. पैसे काढल्यानंतर तुम्हाला ते पैसे समोरच्याला द्यावे लागतील, तेव्हा ते पैसे तेव्हा तो तुम्हाला व्हेजिटेबल देईल, ओके. सो आता इथं पण आपण सेम काय करतोय, प्रॉब्लेम काय झालाय, की आपण इथं प्रिंट करतोय, राईट. प्रिंट केल्यामुळं, लाईक जसं पैसे काढले आणि दाखवले. प्रिंट करणं म्हणजे काय? पैसे काढून त्या व्हेजिटेबल सेलरला दाखवून, की बाबा माझ्याकडे पैसे आहेत. ओके. सो त्या तेवढ्यावरच तो देईल का तुम्हाला? तुम्हाला काय करावं लागेल, त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ओके. जेव्हा तुम्ही त्याला पैसे द्याल, तेव्हा तो काय करेल? तुम्हाला व्हेजिटेबल देईल. ओके. सो इन्स्टेड ऑफ प्रिंटिंग, ओके, इन्स्टेड ऑफ प्रिंटिंग आपल्याला काय करावं लागेल, त्यांना रिटर्न करावं लागतील. ओके. मनी काय करावं लागेल? द्यावं लागेल, रिटर्न करावं लागेल. ओके. सो सेम वे हा सेम प्रॉब्लेम जर आपल्याला इथं करायचा असेल, लाईक इथं इथं इन्स्टेड ऑफ सी, लाईक आपण इथं काय करतोय, प्रिंट करतोय, ओके. पण मला पुढे चालून त्या सी वर, सी मला मल्टिप्लिकेशन साठी यूज करायची, किंवा मला त्या सी चा स्क्वेअर करायचा आहे, तर प्रिंट करून जमेल का? नाही. तर मला ही व्हॅल्यू काय करावी लागेल, इथून रिटर्न करावं लागेल, ओके. जसं इथं इथं पण सिंटॅक्स मध्ये मी लिहिलंय रिटर्न व्हॅल्यू, ओके. इथं पण सिंटॅक्स मध्ये रिटर्न व्हॅल्यू लिहिलंय, राईट. सेम वे मला इथं काय करावं लागेल, इथून रिटर्न सी करावं लागेल, ओके. इथून काय करावं लागेल, रिटर्न सी, ओके. म्हणजे
जसं आता रिटर्न सी का? म्हणजे आपण रिटर्न का करतोय? कारण फंक्शन मध्ये काय करतोय आपण ब्लॉक ऑफ कोड लिहिला जो आपल्या दिलेल्या व्हेरिएबलवर, लिस्टवर, टपलवर किंवा जे काही आपली डिक्शनरी असेल त्याच्यावर ॲक्शन करेल. ओके, ॲक्शन करेल म्हणजे काय प्रोसेसिंग करेल आणि प्रोसेसिंग केलेलं आउटपुट आपल्याला प्रिंट करायचं नसतं. ते पुढे डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं असतं किंवा युजरला द्यायचं असतं किंवा यूआयवर दाखवायचं असतं. ओके. सो प्रिंट करून यूज नाहीये. तर ती आपल्याला रिटर्न करावं लागेल. रिटर्न केल्यावर काय होईल? दुसरे फंक्शन्स ते यूज करू शकतात. ओके. ती जी काही व्हॅल्यू येईल ती दुसरे फंक्शन्स किंवा दुसऱ्या ठिकाणी यूज करता येईल. ओके. सिंपल लाइक सपोज पेंट राइट. सपोज तुमचं काय लाइक ही फाईल आहे. ओके. सो फाईल आता आपण फाईल रीड करण्यासाठी एक फंक्शन लिहिलं. ओके. प्रोसेसिंगसाठी एक फंक्शन लिहिलं आणि तो डेटा स्टोअर करण्यासाठी एक फंक्शन लिहिलं. ओके. फॉर एक्झाम्पल आपण इथं रीडसाठी फंक्शन लिहिलंय. त्याच्यानंतर प्रोसेसिंगसाठी फंक्शन लिहिलंय आणि डेटा स्टोअर करण्यासाठी फंक्शन लिहिलंय. ओके. सो जेव्हा ही फाईल आहे लाइक रीड केली. रीड केल्यानंतर प्रिंट केलं तर फायदा आहे का? लाइक रीड केली आणि प्रिंट केलं. तर त्याचा काय यूज नाहीये. तर काय करावं लागेल आपल्याला रीड करून जे काही डेटा येतोय तो आपल्याला प्रोसेसिंगला पाठवावा लागेल. ओके. प्रोसेसिंग करून जे काही डेटा येईल तो आपल्याला स्टोअर करावा लागेल. ओके. आणि स्टोअरसाठी पाठवला आणि स्टोअर काय करेल जो डेटा येईल तो डेटाबेसमध्ये स्टोअर करून टाकेल. ओके. डेटाबेसमध्ये स्टोअर करून टाकेल. हो, तसा डेटाबेस आहे. ओके. सो ही फाईल आहे. रीड रीडचं पण आउटपुट येणार, प्रोसेसिंगचं पण आउटपुट येणार आणि ते आउटपुट स्टोअर करण्यासाठी डेटाबेसमध्ये जाणार. ओके. सो रिटर्न का करतोय, की जेव्हा डेटा प्रोसेस करू किंवा जेव्हा आपण ॲक्शन करू, जे काही ॲक्शन केल्यानंतर जे काही बनेल, ते आपल्याला पुढे दुसऱ्या फंक्शन्समध्ये किंवा दुसऱ्या यूजसाठी यूज करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला रिटर्न करावं लागेल. ओके. सो सिम्पली प्रिंट करायचं नाही. ओके. सिम्पली आपण प्रिंट करणार नाही. ओके. तर ते काय करेल आपण ते नेक्स्ट ॲक्शनसाठी आपल्याला यूज करायचं आहे. त्याच्यामुळे आपण रिटर्न करू. ओके. जर आपण प्रिंट व्हर्सेस रिटर्न जर म्हणलं, प्रिंट व्हर्सेस रिटर्न. ओके. प्रिंट व्हर्सेस रिटर्न जर म्हणलं, तर प्रिंटमध्ये काय करतोय आपण? तिथल्या तिथं डेटा प्रोसेस करतो. लाइक प्रिंटमध्ये काय? प्रिंट काय करेल? व्हॅल्यू जी काही व्हॅल्यू येईल, की जे काही आउटपुट येईल, ओके. आउटपुट येईल किंवा व्हॅल्यू येईल, ओके. ती काय होईल? इनसाइड द फंक्शनच असेल. ओके. इनसाइड फंक्शन असेल. ओके. राइट? जेव्हा आपण इथं प्रिंट करत होतो, ओके. ह्या फंक्शनमध्येच आहे. ओके. हा सी फॉर एक्झाम्पल हा सी मी इथं जर प्रिंट करायचा प्रयत्न केला, ओके. तर एरर लाइक सी इज नॉट डिफाइंड लाइक इथं सी ऑलरेडी डिफाइंड आहे. ओके. ह्या फंक्शनमध्ये सी ऑलरेडी डिफाइंड आहे. ओके. आणि ॲड करता वेळेस ते ॲडिशन प्रिंट पण होते. बट जेव्हा मी इंडिव्हिज्युअल सी प्रिंट करतोय, तर तो काय म्हणतोय सी इज नॉट डिफाइंड. का? कारण हा क्लोज्ड ब्लॉकमध्ये आहे. लाइक हा जो सी आहे, तो ह्या क्लोज ब्लॉकमध्ये आहे. लाइक हा इट्स लोकल टू धिस फंक्शन. इट्स लोकल टू धिस फंक्शन. ओके. त्याच्यामुळे सीला काय म्हणतात लोकल व्हेरिएबल पण म्हणतात. कारण तो ह्या फंक्शनच्या बाहेर लाइक फंक्शनच्या बाहेर ॲक्सेसिबल नसेल. त्याच्यामुळे हा सी काय ह्या फंक्शनचा लोकल व्हेरिएबल आहे. ओके. त्याच्या बाहेर तो ॲक्सेसिबल नसेल. ओके. सो दॅट्स व्हाय वी नीड टू रिटर्न दिस सी. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला रिटर्न करावं लागेल ही सी. ओके. सो प्रिंटमध्ये काय आहे, जे काही आउटपुट आहे, व्हॅल्यू आहे, ते इनसाइड द फंक्शनच असेल. ओके. बट जेव्हा आपण रिटर्न यूज करू, ओके, रिटर्न यूज करू, तर जी काही आपलं आउटपुट येईल किंवा जी काही आपली व्हॅल्यू येईल प्रोसेसिंग करून, ती आउटसाइड फंक्शन विल बी अवेलेबल. ओके. Outside function will be available and we can perform
further further actions on the return value, on the return value. Okay. So always like जेव्हा तुम्ही नॉर्मल लाईक फर्स्ट इयरला आहे तर तुम्ही प्रिंट करणार. बट जेव्हा तुम्ही ॲज अ प्रोफेशनल कोडर लिहिताय, तर ऑल्वेज तुम्ही जे काही आउटपुट येतं ते रिटर्न केलं पाहिजे. बिकॉज वी नीड टू यूज दॅट व्हॅल्यू इन अनदर फंक्शन. व्हाय वी रिटर्न? बिकॉज because we need to use that output or value in another function. Another function. Okay, clear आहे? वाय विल डू रिटर्न? प्रिंट मध्ये काय होईल ते त्याच फंक्शन मध्ये अवेलेबल असते. ओके, बट जेव्हा तुम्ही रिटर्न कराल तेव्हा तुम्ही ती व्हॅल्यू दुसऱ्या फंक्शन मध्ये किंवा दुसऱ्या यूज साठी यूज करू शकता. ओके, सो रिटर्नचं आपण इथं एक फंक्शन लिहिलं होतं. अगेन ठीक आहे. आता मी काय करतोय, ए आणि बी युजर लाईक कॉलिंगच्या वेळेस भेटणार, त्याची ऍडिशन होणार आणि रिटर्न करणार मी सी. ओके, सो आता कॉल कसं करणार मग? ऍड सपोज 24 and 25. ओके, सो आता हे रिटर्न सी करते, राईट? म्हणजे ही जी काय हे जेव्हा ऍड 24 25 करेल मी, तेव्हा मला ही सी व्हॅल्यू येईल. ओके, तर सी व्हॅल्यू मला स्टोअर पण करावं लागेल कशामध्ये? ओके, रिझल्ट मध्ये ती मला स्टोअर पण करावं लागेल. ओके, रिझल्ट मध्ये काय येईल मग हे जे सी आहे ते इथं येईल. ओके, फॉर एक्झाम्पल हे सी इथं येईल. ओके, सो लेट्स डू दॅट. ओके, सो आता आणि रिझल्ट आता मी फर्दर यूज करू शकतो. ओके, सो रिझल्ट इंटू मला 2 करायचं आहे किंवा रिझल्ट इंटू रिझल्ट करायचं आहे. ओके, सो आय कॅन डू दॅट. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? एनी डाऊट? वाय वी रिटर्न? कळाले? श्रीशैल्य, आरती, समजले? ओके, आता रिटर्न आपण यूज केलं नाही असं नाही, राईट? पी इज इक्वल टू 23 23 24 25, राईट? आणि आपण पॉप यूज करत होतो, पी डॉट पॉप. ओके, पॉप काय करत होतं? आपल्याला एक व्हॅल्यू रिटर्न करून देत होतं 25. ओके, सो रिझल्ट जर आपण बघितलं, ओके, सो रिझल्ट जर बघितला आपण तर काय 23. ओके, सो ऑलरेडी लाईक आपण बघितलेलं आहे की पॉप हे सिस्टीम डिफाईन लाईक पायथॉनचं फंक्शन आहे. ओके, ते रिटर्न करत होतं एक लिस्ट मधून एक व्हॅल्यू काढायचं आणि ती एक व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायचं. ओके, सो सेम वे लाईक हे युजर डिफाईन फंक्शन आहे. ओके, लाईक आपण डिफाईन केलेलं फंक्शन ते रिटर्न करतो. ओके, सिमिलरली स्प्लिट पण आहे. ईमेल ऍट द ईमेल इज इक्वल टू abcd@gmail.com. ओके, and email dot split. आणि तुम्हाला ऍट द रेट स्प्लिट करायचं. ओके, सो हे काय लिस्ट रिटर्न करते एबीसीडी आणि जे दिलं त्याच्यात लाईक ऍट द रेटने आपण स्प्लिट केलं त्याच्यामुळे ऍट द रेट. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण यूज केलं. ओके, बट हाऊ टू राईट युजर डिफाईन्ड फंक्शन ते आपण आता शिकले. लाईक दिस इज द परफेक्ट फंक्शन. ओके, समजले? एनी डाऊट? ओके, सो आता मी एक एक्झाम्पल देतो. ट्राय टू राईट लाईक नोटबुक वर लिहा. जर कोणी लॅपटॉप यूज करत असेल तर लॅपटॉप वर लिहा. ओके, सो ही लिस्ट आहे. P is equal to 10, 45, 10, 12, 14, 10. ओके, आणि त्याच्यानंतर 11, 13, 23, 25. ओके,
सो ह्या लिस्ट मधून इवन आणि ऑडची लिस्ट बनवा. लाईक मला असं फंक्शन द्यायचंय, राईट हिअर, राईट अ फंक्शन which return even and odd number list. ओके, सिंपल आहे. इवन कधी असते, जर एखाद्या नंबरला 2 ने डिवाइड जात असेल तर त्याला इवन नंबर म्हणतात आणि 2 ने डिवाइड जात नसेल तर त्याला ऑड नंबर म्हणतात. ओके, सो फंक्शन लिहायचे जे आपल्याला इवन आणि ऑड लिस्ट रिटर्न करेल. जमेल? 728 झालेत. 1 मिनिट घ्या. ट्राय टू लाईक राईट. जमते? कोणाला सांगताय? जस्ट ट्राय. सपोज एक फंक्शन लिहायचे आपल्याला. फंक्शन लिहिण्यासाठी पहिल्यांदा नाव लिहिलं डिफाइन इवन अंडरस्कोर ऑड नंबर. ओके, त्याला इनपुट काय देणार आपण? एक लिस्ट देणार. ओके, पायथॉन लिस्ट देणार. बरोबर आहे? केलं एवढं? सो आपल्याला आता 2 लिस्ट पाहिजेत. पहिली एक इवन लिस्ट पाहिजे, राईट? इवन ची एक लिस्ट बनवू आपण. दुसरी एक ऑड ची लिस्ट बनवू, राईट? इवन ची एक लिस्ट बनवली, ऑड ची एक लिस्ट बनवली. बरोबर आहे? उत्तर समजले? हॅलो, अनम्यूट करा, बोला. ओके, इवन ची एक लिस्ट बनवली आणि ऑड ची एक लिस्ट बनवली. बरोबर आहे? आता आपल्याला लिस्ट ट्रॅव्हल करावी लागेल. तर त्याच्यासाठी फॉर लूप यूज करतो आपण. ग्रुप मधून ट्रॅव्हल करण्यासाठी फॉर नम इन पी लिस्ट, राईट? फॉर नम इन पी लिस्ट. ओके, काय करणार? इफ सॉरी नम मॉड 2 इज इक्वल टू 0 असेल तर आपण काय करणार? इवन लिस्ट मध्ये ऍड करायचे. ऍड करण्यासाठी कोणतं फंक्शन असतं? अपेंड. ओके, सो इवन डॉट अपेंड. ओके, आणि अपेंड काय करायचे आपल्याला? जो नंबर आहे. जर नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? एल्स पार्ट मध्ये जावं लागेल आणि काय करावं लागेल? ऑड डॉट अपेंड आणि तो नंबर हे करावं लागेल. ओके, अपेंड करावं लागेल ऑड मध्ये, राईट? काय केलं आपण? लिस्ट मधून ट्रॅव्हल केलं. ओके, मग ट्रॅव्हल केल्यानंतर पहिला नंबर आला, तो जर डिवाइडेड बाय 2 असेल तर आपण काय केलं? इवन लिस्ट मध्ये अपेंड केलं. जर नसेल तर आपण ऑड लिस्ट मध्ये अपेंड केलं. ओके, आता एवढंच करून जमेल का आपल्याला? आपल्याला रिटर्न पण करायचं आहे. ओके, सो लाईक आता हे पहिल्यांदा मी इफ मधून बाहेर आलो. ओके, त्याच्यानंतर फॉरच्या लेवललाच मला रिटर्न लिहावं लागेल. रिटर्न इवन कॉमा ऑड. ओके, रिटर्न इवन कॉमा ऑड. ओके, आता हे असं 2 रिटर्न चालतील का? येस, नो. किती जणांना वाटतं हे 2 रिटर्न चालणार नाहीत? चालतील, राईट? अजून कोणाला वाटतं चालतील? ओके, चालतील तर कोणता कन्सेप्ट यूज होईल इथं? आपण शिकलाय या 2 व्हॅल्यू जर आपण रॅप करतोय
कोणता कन्सेप्ट आहे? टपलमध्ये आपण बघितलंय राइट? एनीवन? लाइक 2 व्हॅल्यू जर आपण हे केलं लाइक A is equal to 12/13 राइट? तर टाइप ऑफ A केलं तर काय टप्पल. हे कोणता कन्सेप्ट होता? टप्पलमध्ये बघितला होता आपण. आठवतंय का? ओपन पॅकिंग. पॅकिंग अँड अनपॅकिंग. सो पॅकिंग मध्ये काय होईल? या 2 व्हॅल्यू आपण पाठवतोय तर तो रिटर्न पण काय होईल? 2 ॲज अ टपल रिटर्न होईल. ओके. सो आता इथवर आपण फंक्शन लिहिलेलं आहे. ओके. आता आपण फंक्शन कॉल केलंय का? राइट? आपण आणखी फंक्शन कॉल नाही केलं. राइट? सो फंक्शन कॉल कसं करणार मग आपण? सिम्पली e1 अंडरस्कोर वर्ड नंबर आणि आपण ही पी लिस्ट ऍक्च्युअल व्हॅल्यू आत्ता पाठवणार. राइट? पी आत्ता पाठवतोय. राइट? पी पाठवली. ओके. आता हे रिटर्न आपल्याला इवन ऑड येते. ओके. सो ते आपल्याला एक आहे व्हेरिएबल लाईक रिझल्ट मध्ये स्टोअर करावं लागेल. ओके. रिझल्ट मध्ये स्टोअर केला. ओके. आणि त्याच्यानंतर प्रिंट आपण रिझल्ट करू. ओके. प्रिंट आपण काय करू? रिझल्ट करू. ओके. सो लेट्स रीड स्पेलिंग. स्पेलिंग. सो इथं आपल्याला टपल आलं. राइट? क्लिअर? लाईक आपण रिटर्न काय केलंय? इवन आणि ऑड केलंय आणि इथं पण आपल्याला इवन लाईक पहिल्यांदा 10, 10, 12, 14, 10 आणि त्याच्यानंतर ऑडची लिस्ट आली. ओके. किंवा आपण डायरेक्टली 2 व्हॅल्यू लाईक अनपॅकिंग पण करू शकतो. ओके. इवन कॉमा ऑड असे डायरेक्टली अनपॅकिंग पण करू शकतो. ओके. आणि सपोज इवन पण प्रिंट करू शकतो. ओके. ओके. सो पॅकिंग आणि अनपॅकिंग लाईक मल्टिपल जर रिटर्न आणत असेल तर पॅकिंग आणि अनपॅकिंगचा कन्सेप्ट. ओके. समजलंय हा फंक्शन? लिहिता येईल तुम्हाला? आणखी एक देऊ? नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. सो लाईक एक ईमेल लिस्ट आहे सपोज अशी. ईमेल इक्वल टू टेस्ट @gmail.com. त्याच्यानंतर abcd@yahoo.com. ओके. त्याच्यानंतर ओके xyz@gmail.com. ओके. सो अशी ईमेल लिस्ट आहे. आता ह्या ईमेल लिस्ट मधून मला फक्त युजर नेम्स प्रिंट करायचे आहेत किंवा युजर नेम्स फेच करायचे आहेत. ओके. सो रिक्वायरमेंट इज फेच युजर नेम्स फ्रॉम लिस्ट. ही माझी रिक्वायरमेंट. करता येईल? ट्राय करा. एक मिनिट घ्या आणि ट्राय करा.
जमते आपल्याला काय करायचे फक्त युजर नेम पाहिजे म्हणजे काय करावं लागेल स्प्लिट करावं लागेल कशाने स्प्लिट करणार @ने ओके फॉर एक्झाम्पल मी एकदा दाखवतो युजर नेम कसं भेटेल ईमेल इज इक्वल टू हे जर असेल ओके आता मला फक्त युजर नेम पाहिजे ईमेल डॉट स्प्लिट कशाने करता येईल मला स्प्लिट ओके आता हे रिटर्न काय करतं काय झालं? ठीक आहे हे काय रिटर्न करतं लिस्ट रिटर्न करतं टेस्ट आणि जीमेल आता या लिस्ट मधलं मला फक्त टेस्ट पाहिजे तर मी इंडेक्स यूज करू शकतो 0 राईट सो टेस्ट होईल सो आता तुम्हाला फंक्शन लिहायचंय जे रिटर्न करेल मला फक्त युजर नेमची लिस्ट ओके आता हे तर लॉजिक सांगितलं मी युजर नेम कसं भेटायचं आता तुम्हाला सिम्पली काय करायचे लिस्ट ट्रॅव्हल करायचंय आणि अपेंड करायचे एक युजर नेमची दुसरी लिस्ट बनवून अपेंड करायचे आणि ते व्हॅल्यू रिटर्न करायचे आपल्याला ओके जमेल ठीक आहे मी सांगतो कोणाकोणाला जमलं लाईक कोणाकोणाला बेसिक आयडिया आली गेट यूज करायचं गेट श्रीशल्य अजय आरती ऋत्विक कोणाकोणाला बेसिक समजलं लाईक काय करता येईल स्प्लिट पर्यंत आलो होतो ओके स्प्लिटच्या फॉर्ममध्ये ठीक आहे एक फंक्शन लिहायचंय आपल्याला ओके सो फंक्शन घेत वेळेस आपण काय करणार डिफाईन एक फंक्शन नेम काय फंक्शनचं नाव युजर रिडेबल असलं पाहिजे आपण काय करतोय पेज युजर नेम करतोय सो सिम्पली जे काही नाव जे करतोय त्याचंच नाव लिहायचं पेज अंडरस्कोर युजर नेम किती मोठं होऊ द्या ओके त्याच्यानंतर आता आपल्याला युजर नेम कुठून पेज करायचे ईमेल लिस्ट मधून ओके सो ईमेल लिस्ट आपण देणार ओके किंवा नाव मोठं देण्यापेक्षा फक्त मी काय करेल ई लिस्ट देतो ईमेल लिस्टच्या ऐवजी ई लिस्ट ओके सो आपल्याला कशाची लिस्ट रिटर्न करायची युजर नेमची ओके युजर नेमची लिस्ट आपल्याला रिटर्न करायची एक डमी युजर नेमची लिस्ट ओके सो लिस्ट मधून ट्रॅव्हल करण्यासाठी परत मला फॉर लूप फॉर ईमेल्स इन ई लिस्ट राईट म्हणजे जी काही लिस्ट आपण पाठवते ईमेल त्याच्यामधले प्रत्येक ईमेल मध्ये आपण काय करणार युजर नेम ओके युजर नेम इज इक्वल टू आता स्प्लिट करायचे आपल्याला ओके युजर सॉरी युजर नेम पहिल्यांदा आपण हे करू लाईक युजर नेम फेच करू तर कसं करणार ईएम मधला राईट ईएम मधला आपल्याला काय पाहिजे स्प्लिट करायचे ओके स्प्लिट कशाने करणार ओके आणि त्याच्यातला फर्स्ट इंडेक्स कसा भेटतो 0 ओके हे आपल्याला युजर नेम भेटला ओके सो हे जे काही युजर नेम आहे ते आपल्याला अपेंड करायचं आहे ओके सो आपण काय केलं सपोज हे जे काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये अपेंड करायचे त्याच्यामुळे युजर नेम डॉट अपेंड आणि डायरेक्टली हे मध्ये प्रोव्हाइड लाईक जी काही व्हॅल्यू येते ती आपण डायरेक्टली याच्यामध्ये अपेंड केली ओके ही युजर नेमची लिस्ट आहे ओके युजर नेमच्या लिस्ट मध्ये आपल्याला अपेंड करायचे अपेंड काय करायचे युजर नेम अपेंड करायचे तर युजर नेम कसं फाइंड आउट केलं होतं आपण ईमेलला स्प्लिट केलं @ने आणि त्याच्यातलं पहिला इंडेक्स 0 ते भेटला ती आपल्याला ईमेल भेटली ओके तो अपेंड करायचा आहे ओके आणि आता फॉर लूपच्या बाहेर येऊन आपल्याला हे रिटर्न रिटर्न घेऊन लाईक जी काही लिस्ट आहे ती आपल्याला रिटर्न करायची ओके सो आता फंक्शन कॉल कसं करणार आपण लाईक फंक्शन कॉल करायचं आहे सो
डायरेक्टली फेच युजर नेम, राईट? आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करून पाठवणार, हे ईमेल्स पाठवायचे आपल्याला. ओके, आणि हे रिटर्न काय येतात, युजर नेम. ओके, सो एक लिस्ट येते, लिस्ट अंडरस्कोर युजर नेम. ओके, आणि ती लिस्ट जर बघायची असेल तर आपल्याला ती प्रिंट पण करायला लागेल. ओके, लिस्ट युजर नेम. ओके, सो याच्यामध्ये आपण टेस्ट एबीसीडी एक्स वाय झेड. ठीक आहे, समजले? ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही रिअल टाइम मध्ये, लाईक आता हे माहिती असलं पाहिजे म्हणून रिअल टाइम मध्ये जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहा, ओके, म्हणजे एकच फंक्शन असेल का, मल्टिपल फंक्शन आहेत, 5 6 10 7, लाईक किती पण फंक्शन आहेत. लाईक तुम्ही पाईपलाईन बनवणार, पहिल्यांदा लाईक डेटा फेच करणार, डेटा प्रोसेस करणार, मल्टिपल टाइम डेटा प्रोसेस करणार, वेगवेगळे फिल्टर्स लावणार. ओके, त्याच्यानंतर डेटा स्टोअर करणार, म्हणजे डेटा वेगवेगळ्या डेटा मार्ट मध्ये टाकणार. सो मल्टिपल फंक्शन असतात. ओके, सो रिअल टाइम मध्ये कसं असेल, लाईक एक फॉर्मॅट असतं. ओके, सो पहिल्यांदा लाईक तुम्ही सांगणार लाईक कोणतं इंटरप्रिटर किंवा कोणतं पायथॉन तुम्ही यूज करताय. ओके, त्याचं लोकेशन सांगणार. ओके, सो दॅट एव्हरीवन विल बी लाईक ह्या पायथॉनवर तुम्ही रन करताय, लाईक त्याचं लोकेशन, त्याला काय म्हणतात, शिबँग म्हणतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जनरली काय टाकतात आपण, कमिट्स, किंवा त्याला डॉग स्ट्रिंग म्हणतात. ओके, अशा पद्धतीची डॉग स्ट्रिंग असते. ओके, सो आता ह्या डॉग स्ट्रिंग मध्ये काय असेल, की ह्या पूर्ण फंक्शन्स मध्ये लाईक किंवा ह्या पर्टिक्युलर फाईल मध्ये आपण काय करतोय, लाईक काय इनपुट आहे, काय आउटपुट आहे, आणि एक्झॅक्टली आपण काय करणार आहे. ओके, सो डिटेल मध्ये ह्या डॉग स्ट्रिंग मध्ये, लाईक म्हणजे कसं आहे, एक 10 लोकांची टीम आहे. ओके, सो 10 लोकांच्या टीम मध्ये तुम्ही लिहिलेलं फंक्शन सगळ्यांना समजलं पाहिजे, राईट? सो ते फंक्शन बघत बसणार का, तर नाही, मी फक्त हे डॉग स्ट्रिंग वाचणार. ओके, आणि त्या डॉग स्ट्रिंग वाचल्यावर समजते की समोरच्याला हे फंक्शन किंवा ही जी काही फाईल आहे, ही जी काही स्क्रिप्ट आहे, ते तुम्ही कशासाठी लिहिलेली आहे. ओके, दॅट इज व्हॉट डॉग स्ट्रिंग आहे. ओके, शिबँग म्हणजे काय, लाईक पहिल्यांदा लाईक कोणतं पायथॉन आपण यूज करणार आहे हे एक्झिक्यूट करण्यासाठी. का, कारण आपण पायथॉनचं एक फीचर बघितलं होतं, बॅकवर्ड जे काही व्हर्जन्स आहेत ते एकमेकांसोबत कम्पॅटेबल नाही आहेत. ओके, व्हर्जन 3 आणि व्हर्जन 2 एकमेकांसोबत कम्पॅटेबल नाही. सो दॅट्स व्हाय वी मेन्शन लाईक कोणत्या, बेसिकली कोणतं पायथॉन आपण यूज करतोय किंवा पायथॉनचं फोल्डर कुठे आहे. ओके, डॉग स्ट्रिंग असतं त्याच्यामध्ये. डॉग स्ट्रिंग मध्ये काय मेन्शन असतं, हे फंक्शन नेमकं काय करते. ओके, त्याचं इनपुट काय असेल, त्याचं आउटपुट काय असेल, कोणत्या डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर होणार आहे. ओके, हे सर्व इन्फॉर्मेशन अबाउट द फाईल इज मेन्शन इन टू दिस डॉग स्ट्रिंग. ओके, त्याच्यानंतर आपण लाईक इम्पोर्ट लायब्ररीज असतील, इम्पोर्ट लायब्ररीज असतील. ओके, हे इम्पोर्ट लायब्ररी म्हणजे काय, आता आपण सिंपल पायथॉन वर वर्क करतोय. ओके, बट उद्या चालून आपल्याला पांडा यूज करायचा आहे, जांगो यूज करायचा आहे. ओके, किंवा दुसरं काही यूज करायचं, तर त्याच्या रिलेटेड म्हणजे प्रोसेसिंग करायची दुसऱ्या लायब्ररी यूज करून, तर त्या लायब्ररीज आपल्याला आपल्या फंक्शन मध्ये अवेलेबल करण्यासाठी इम्पोर्ट करावं लागेल. एक कन्सेप्ट आहे पिप म्हणून, पिप इन्स्टॉल. पहिल्यांदा इन्स्टॉल करावं लागेल, आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर त्या लायब्ररी आपल्या फंक्शन मध्ये यूज करावं लागेल. ओके, सो दॅट्स व्हॉट इम्पोर्ट लायब्ररी. ओके, त्याच्यानंतर असतात ग्लोबल व्हेरिएबल. ओके, प्रत्येक गोष्ट आपण डिटेल मध्ये बघणार आहे, जस्ट मी इंट्रोड्यूस करून देते. ग्लोबल व्हेरिएबल्स असते. ओके, ओके, सो आता हे ग्लोबल व्हेरिएबल काय असतात, तर थ्रू आउट द फाईल अवेलेबल असतात. ओके, म्हणजे आता जसं मी इथं दाखवलं होतं, झेड हे फक्त त्या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये अवेलेबल होतं. ओके, बट काही काही व्हेरिएबल असतात जे पूर्ण फंक्शन मध्ये अवेलेबल असले पाहिजेत, त्यांना ग्लोबल व्हेरिएबल म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण सगळे सपोज एचएसबीसी मध्ये काम करतोय. ओके, सो एचएसबीसी मध्ये काम करतोय, प्रत्येकाची कंपनी नेम काय असेल, एचएसबीसी. ओके, सो इट्स अ ग्लोबल व्हेरिएबल फॉर एव्हरीवन. ओके, इट्स अ कॉमन व्हेरिएबल. सो म्हणजे काही असे कॉमन व्हेरिएबल त्याला आपण ग्लोबल व्हेरिएबल डिफाईन करतो. ओके, त्याच्यानंतर मल्टिपल फंक्शन्स असते, फंक्शन वन. ओके, त्याच्यानंतर
मल्टिपल फंक्शन असतील. ओके, फंक्शन फंक्शन सो असे मल्टिपल फंक्शन डिफाईन्ड असतात. ओके, म्हणजे जेवढे फंक्शन आपल्याला लागणार आहेत ते पाईपलाईन बघायला किंवा ते पर्टिक्युलर पेज बनवायला. ओके, त्याच्यानंतर एक मेन फंक्शन असेल. ओके, मेन फंक्शन. ओके, सो आता मेन फंक्शन कशासाठी? हे फंक्शन कॉल करण्यासाठी. ओके, हे मेन फंक्शन थ्रू आपण काय करणार? फंक्शन कॉल्स करणार. ओके, फंक्शन कॉल्स करणार. ओके, आता इथं आपण काय करतो? डायरेक्टली इथं कुठेही कॉल करतो, राईट? ओके, लाईक इथं डायरेक्टली कॉल करतो. इथं व्हेरिएबल लिहिलेलं आहे आपण. बट स्टँडर्ड वे काय? पहिल्यांदा आपण हे जे काही कॉलिंगचं काम आहे ते मेनच्या अंडरच करणार. ओके, लाईक इट्स अ स्टँडर्ड वे टू फॉलो. ओके, फंक्शन कॉल. ओके, आणि त्याच्यानंतर एक ट्रिगरिंग लॉजिक असतं. ओके, फंक्शन कॉल केल्यानंतर लाईक ते फंक्शन रन पण झाले पाहिजेत, राईट? सो त्याच्यासाठी एक ट्रिगरिंग लॉजिक आहे. ओके, तर ते ट्रिगरिंग लॉजिक आहे if underscore underscore name underscore underscore is equal to main. ओके, आणि इथून आपण काय करणार? ओके, इथून आपण काय करणार? मेन फंक्शन. ओके, सो बेसिकली पायथॉन मध्ये ओके बाकी लँग्वेजचं जे काही तुमचं नॉलेज आहे ते विसरून जा. ओके, पायथॉन मध्ये मेन असं काही नाही. ओके, बट काहीतरी एक स्टँडर्ड फॉलो केला पाहिजे. ओके, सो त्याच्यासाठी हे ट्रिगरिंग लॉजिक आहे. ओके, सो पहिल्यांदा इथून मेन कॉल होणार आणि मेनच्या अंडर हे सगळे फंक्शन कॉल होणार. फंक्शन 1, फंक्शन 2, फंक्शन 3. ओके, सो कुठेही जावं लाईक जेवढे तुम्ही प्रोजेक्ट करचाल. ओके, डेटा सायन्सचा प्रोजेक्ट करा, AI चा प्रोजेक्ट करा किंवा डेटा इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट करा. त्याच्यामध्ये या सेम वेने तुम्हाला फंक्शन लिहावे लागतील किंवा फाईल्स लिहाव्या लागतील. ओके, सो पहिल्यांदा काय कोणतं पायथॉन आपण यूज करतोय दॅट इज व्हॉट शीबँग. त्याच्यानंतर डॉकस्ट्रिंग इट विल गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट युअर द फाईल. त्याच्यानंतर इम्पोर्ट लायब्ररी, ज्या काही लायब्ररी आपण फंक्शन मध्ये यूज करणार ते ग्लोबल व्हेरिएबल फंक्शन्स आणि त्याच्यानंतर मेन मध्ये आपण फंक्शन कॉल करणार आणि हे फायनली ट्रिगरिंग लॉजिक. ओके, क्लिअर आहे? हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ह्याच स्टँडर्ड मध्ये ह्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो करंटली मी तुम्हाला हे शेअर करतो. ठीक आहे, मी ही फाईलच शेअर करणार आहे सो दॅट तुमच्याकडे अवेलेबल राहील. ओके, ह्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता जर सिंपल आपण ऍडिशनचं फंक्शन जर लिहिलं तर कसं लिहिणार? ओके, सो जस्ट पार्ट बघू आपण पहिले. इथून इथं एवढा हा पार्ट बघू डेफिनेशन आणि नेमचा लाईक मेन फंक्शन मध्ये. ओके, सो डेफिनेशन डिफाईन सपोज ऍड a comma b. ओके, त्याच्यानंतर c इज इक्वल टू a प्लस b and return c. ओके, सो आता आपण काय करणार? एक मेन फंक्शन डिफाईन करणार. ओके, डिफाईन मेन. ओके, आणि त्याच्या अंडर लाईक रिझल्ट इज इक्वल टू ऍड कॉल करणार 23 and 24. ओके, आणि आपलं ट्रिगरिंग जे लॉजिक आहे लक्षात ठेव. काय लक्षात ठेवा? हे ट्रिगरिंग लॉजिक असेल लाईक आपण मेन कॉल करणार इथं प्रिंट रिझल्ट. ओके, आणि त्याच्यानंतर आपण ट्रिगरिंग लॉजिक मेन इज इक्वल टू. ओके, सो बेसिकली हे नेम काय मेनच आहे. हे व्हेरिएबल आहे, स्पेशल व्हेरिएबल इन पायथॉन. जर तुम्ही अंडरस्कोर अंडरस्कोर नेम म्हणलं तर काय येतं? मेन येतं. ओके, सो आपण काय चेक करतो? मेन इज इक्वल टू मेन आहे का, तर मेन कॉल करतो. ओके, सो दिस इज व्हॉट ट्रिगरिंग लॉजिक इन पायथॉन. ओके, कारण दुसऱ्या लँग्वेज मध्ये मेन मेथड आहे. ओके, दुसऱ्या लँग्वेज मध्ये काय होतं? सी, सी प्लस प्लस, जावा मध्ये काय होतं? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा प्रोग्राम एक्झिक्यूट करता, ओके,
जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम प्रोग्राम एक्झिक्यूट करता, एक्झिक्यूट केल्या केल्या ते त्याचं जे काही इंटरप्रेटर असेल किंवा ज्याचं कंपायलर असेल, ते काय करतं, मेन मेथड सर्च करतं. ओके, ते काय करतं, मेन मेथड सर्च करतं आणि एक्झिक्यूट करतं. बट पायथॉन मध्ये असं मेन मेथड असणं कंपल्सरी नाही. ओके, मग त्याच्यासाठी एक स्टँडर्ड वे असला पाहिजे, सर्व डेव्हलपर्सने स्टँडर्ड वे फॉलो केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे मेन मेथडचं लाईक ट्रिगरिंग लॉजिक द्यायचं असतं. ओके, सो इट्स नॉट कंपल्सरी लाईक पुढे चालून आपण जेव्हा मॉड्युलर करू फंक्शन, मॉड्युलॅरिटी बघू, त्यावेळेस मेन मेथड एका दुसऱ्या तिसऱ्याच फाईल मध्ये असेल आणि तिथून आपण बाकी एक्स वाय झेड फाईल मधल्या मेथड्स कॉल ते पण बघणार. ओके, बट स्टँडर्ड वे हा असेल. ओके, सो जर मी हे रन केलं तर काय 47. सो इथून काय होईल, पहिल्यांदा इथून मेन कॉल होईल, मेन मधून तो हे ऍड कॉल होईल. ओके, ऍड मधून इथं येईल सी ए प्लस बी कॉल होईल आणि रिझल्ट मध्ये सी येईल आणि प्रिंट आपण सी करू. क्लिअर आहे? ठीक आहे, आता सेम वे ना. ओके, लाईक ओके, एक फंक्शन देतो लाईक फाइंड डुप्लिकेट or like write a function to find duplicate numbers in list. Okay, so list suppose I give p is equal to 10, 10, 12, 12, 13, 14, 15. Okay, okay, so ही लिस्ट आहे आणि आउटपुट काय असतं, डुप्लिकेट लिस्ट, डुप्लिकेट अंडरस्कोर लिस्ट इज इक्वल टू जे काही डुप्लिकेट आहेत लाईक 10 आहे, 12 आहे आणि 15. ओके, हे यायला पाहिजे. सो तुम्हाला एक फंक्शन द्यायचंय जे तुम्हाला लिस्ट मधले डुप्लिकेट नंबर्स रिटर्न करेल. ओके, सो दॅट इज व्हॉट अवर टार्गेट. जमेल? 1 मिनिट घ्या आणि लिहा. सो डुप्लिकेटचं लॉजिक काय करता येईल ते विचार करा पहिल्यांदा, त्याच्यानंतर लाईक पहिल्यांदा लॉजिक तुम्ही प्लेन घेऊन हे करू शकता, प्लेन घेऊन रन करून बघा, त्याच्यानंतर त्याला फंक्शन मध्ये टाका. ओके, हाऊ टू फाइंड डुप्लिकेट. ठीक आहे, पहिल्यांदा डुप्लिकेटचं लॉजिक सांगतो. ओके, सो डुप्लिकेट असेल म्हणजे काय असेल, लाईक जर सपोज 10 डुप्लिकेट आहे तर मी जर p डॉट काउंट, ओके, 10 म्हणलं, p डॉट काउंट 10 म्हणलं तर काय होईल, 3 टाइम्स लाईक. ओके, 10 3 टाइम्स आहे का, ओके, 10 3 टाइम्स तर काय, ओके 2 टाइम्स. ओके, जर p आपण यूज केला तर ते 3 टाइम्स घेतला, ओके इथे 2 टाइम्स. ओके, समजलं, म्हणजे जर काउंट घेतला एखाद्या नंबरचा तर तो एक पेक्षा जास्त आहे म्हणजे काय, डुप्लिकेट आहे. एक पेक्षा जास्त असेल तर काय, डुप्लिकेट झाला. ओके, सो इफ जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय, प्रिंट डुप्लिकेट असं म्हणू शकतो, प्रिंट
राईट? हे डुप्लिकेटचं लॉजिक समजलंय. ओके, आता हे लॉजिक समजलं. ओके, आता काय करायचे, आपल्याला डुप्लिकेट लिस्टच रिटर्न करायची. तर एक आपल्याला डमी लिस्ट पहिल्यांदा एक फंक्शन घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये एक डुप्लिकेट लिस्ट डिफाईन करावं लागेल. ओके, सो ट्राय करा. लॉजिक आता हे सांगितलं मी. सो ज्याला ज्याला जमतंय त्यांनी ट्राय करा. सो प्रोग्राम केलेच पाहिजेत बसून. टाइम जाऊ द्या, टाइम जातो सुरुवातीला, पण एकदा यायला लागले ना तर काही प्रॉब्लेम दिला तर लगेच तुम्हाला सुचतात. बट फर्स्ट तुम्हाला टाइम द्यावा लागेल, खूप टाइम द्यावा लागेल. 100 प्रोग्राम करायचे रोज, कमीत कमी 50 प्रोग्राम करेल असं टार्गेट ठेवा. ठीक आहे, कुणाला जमले? वहिनी, आरती, शिवानी, जमले का शिवानी? ऐका ना सर, हा, डुप्लिकेट काढून टाकण्यासाठी सेट वापरला तर फक्त. हा सेट ते तर डुप्लिकेट. आपल्याला मी रिक्वायरमेंट काय सांगितले की डुप्लिकेट नंबर लिस्ट प्रिंट करा. ओके, आपल्याला काढून नाही टाकायचे, जे नंबर डुप्लिकेट आहे त्याची लिस्ट आपल्याला प्रिंट करायची, ते आपली रिक्वायरमेंट आहे. तुम्ही जे म्हणताय ते पण करू शकता, लाईक डुप्लिकेट काढून करण्यासाठी ह्याला आपण सेट मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, बट आपल्याला डुप्लिकेट नंबरची लिस्ट प्रिंट करायचंय. सो रिक्वायरमेंट व्यवस्थित वाचत चला. सो आपल्याला जे येतं ते नाही करायचं, आपल्याला रिक्वायरमेंट काय दिली ओके ते बघायचं. राईट अ फंक्शन टू फाइंड डुप्लिकेट नंबर लिस्ट. फाइंड म्हणले, रिमूव्ह करा म्हणले का? जर रिमूव्ह करा असेल तर सिंपल आहे, लिस्टला सेट मध्ये कन्वर्ट करायचं, टाइप कास्टिंग. ओके, सो फंक्शन लिहू आपण, लाईक डिफाइन फाइंड, आपण काय करूया, फाइंड डुप्लिकेट लिस्ट. ओके, आणि आता हे फाइंड करण्यासाठी आपल्याला इनपुट काय द्यावं लागेल, लिस्ट द्यावं लागेल. इनपुट घेतलं आपण. ओके, सो डुप्लिकेट नावाची एक आपण लिस्ट बनवून ठेवली. ओके, डुप्लिकेट नंबर और डुप्लिकेट लिस्ट और डुप्लिकेट नंबर लिस्ट. सो प्रोग्राम रीडेबल असला पाहिजे तो, म्हणजे परत तुम्ही वाचलं तर इथं काय केलं हे समजलं पाहिजे. फाइंड करायचे आपल्याला डुप्लिकेट नंबर लिस्ट. ओके, सो नेक्स्ट काय आता आपल्याला लिस्ट ट्रॅव्हल करावं लागेल. ओके, फॉर नम इन जी काही पी लिस्ट आलेली आहे आपल्याला युजर कडून किंवा फंक्शन कडून, जी काही आपल्याला लिस्ट आलेली आहे ओके त्या लिस्ट मध्ये. ओके, आता हे लॉजिक इफ पी लिस्ट, इथं पी आपण यूज केला होता बट ऍक्च्युअल मध्ये इथं आपल्याला पी लिस्ट आलेली आहे. ओके, पी लिस्ट डॉट काउंट ऑफ नम, पी लिस्ट डॉट काउंट ऑफ नम. ओके, काय असेल, ग्रेटर दॅन 1 असेल. ओके, तर आपण काय करणार, डुप्लिकेट मध्ये तो नंबर ऍड करणार. डुप्लिकेट मध्ये तो नंबर आपण काय करणार, अपेंड करणार. ओके, डुप्लिकेट डॉट अपेंड. ओके, आणि कोणता नंबर, जो काही नंबर असेल तो आपण अपेंड करणार. ओके, आणि आपण आता फॉर लाईन रिटर्न करू. रिटर्न डुप्लिकेट. ओके, आपण काय केलं, रिटर्न डुप्लिकेट नंबर लिस्ट इथे आहे, त्याला आपण रिटर्न करणार. ठीक आहे, आता फंक्शन लिहायचे आपल्याला. ओके, सो परत एक मेन फंक्शन डिफाइन करणार आपण कॉलिंग साठी. ओके, मेन मध्ये आपण काय करणार, एक लिस्ट, ही नंबरची लिस्ट घेतली आपण. ओके, ओके, आणि त्याच्यानंतर हे फंक्शन कॉल करणार. राईट, हे फंक्शन कॉल करू आपण.
आणि त्याला p कॉल करा. p लाईक हे लिस्ट देणार आणि जे काही रिझल्ट आहे, ओके, जे काही रिझल्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर करणार आणि आपण सपोज प्रिंट रिझल्ट करू. प्रिंट रिझल्ट करू. ओके. आता ते ट्रिगरिंग लॉजिक परत लिहावं लागेल आपल्याला. ट्रिगरिंग लॉजिक काय? मी कॉपी पेस्ट करते पण तुम्ही लिहा, तुम्हाला पाठ झाला पाहिजे. इफ अंडरस्कोर अंडरस्कोर नेम इज इक्वल टू, जर मेन असेल अंडरस्कोर अंडरस्कोर मेन असेल, ओके, तर आपण काय करणार, चुकलं, नेम इज इक्वल टू पाहिजे, तर आपण मेन कॉल करणार. ओके. सो हे नेम काय असतं, मेन असतं. ओके. सो हे ट्रिगरिंग लॉजिक आहे, एवढं लक्षात ठेवा सध्या. ओके. काय चुकलंय आपलं, आन्सर करेक्ट येईल, कुणाला वाटते चुकीचं येईल? काय लॉजिक मध्ये गडबड आहे का? ओके, लेट्स चेक. ही लिस्ट आपण पाठवली पहिल्यांदा 10. ओके, 10 काय करेल, 10 पी लिस्ट मध्ये 10 चा काउंट ग्रेटर दॅन 1 आहे का? येस. ठीक आहे, तो अपेंड करेल नंबर. ओके, परत 10, परत एकदा 10 अपेंड करेल, 12 परत एक 12 अपेंड करेल, परत एकदा 12 अपेंड करेल. सो डुप्लिकेट पण डुप्लिकेट लिस्ट मध्ये येते. ओके, सो आउटपुट काय येईल बघा, काय म्हणते, p इज इक्वल टू प्रेडिक्टेशन एरर. ओके, हे आपल्याला फंक्शनच्या अंतर्गत ठीक आहे, खूप सारे नेम इज इक्वल टू ओके, ट्रिगरिंग लॉजिक मी इथं कॉपी करतो. सो मेन मध्ये प्रिंट रिझल्ट काय नंबर 16 नेम इज इक्वल टू